हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते बघणार आहोत. आता तुम्ही इथे एक टिपका बघू शकता आणि या स्क्रीनवरती जर मी तुम्हाला यापुढे अशा प्रकारे 3 टिपक्यांची रचना केलेली दाखवली तर तुम्हाला या 3 ठिपक्यांच्या रांगोळीवरून कशाची आठवण येते बरं? अगदी बरोबर. या 3 ठिपक्यांच्या रांगोळीची रचना ही एका त्रिकोणासारखी झालेली आहे आणि म्हणून आपल्याला इथे एका त्रिकोणाची आठवण नक्कीच येईल. आता जर आपण याच्या पुढे अजून ही रांगोळी जर मोठी केली आणि इथे 3च्या जागी 6 टिपके केले तर पुन्हा आपल्याला याची रचना एका त्रिकोणासारखी दिसेल. तर आता आपल्याला इथे हे समजून घ्यायचे आहे की आपल्याला टिपक्यांची रचना अशा स्वरूपात करायची आहे की त्यांचा त्रिकोण आपल्याला बनवता येईल. म्हणजे या ठिपक्यांची बघा, आता मी अशी रचना केलेली आहे, त्यांच्या रूपामध्ये आपल्याला अशा प्रकारचा एक त्रिकोण दिसत आहे. तर या संख्या कुठल्या संख्या आहेत आणि त्या संख्या कशा वाढत जात आहेत ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच जर आपण इथे त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे नीट बघितलं तर आपल्याला समजेल की टिपक्यांच्या मांडणीतून हा तयार होणारा त्रिकोण आपल्याला दिसतो आणि त्या संख्या किंवा तो त्रिकोण हा कशा प्रकारे तयार झालेला आहे तर ते आपण बघूया. तर इथे एक टिपका आपल्याला दिसतोय ज्याच्या बाजूने सुद्धा आपल्याला एक बरोबर त्रिकोण काढता येऊ शकतो. त्याच्यानंतर इथे पुढे 3 टिपके दिसत आहेत, त्यांच्या बाजूने सुद्धा त्रिकोण काढता येऊ शकतो आणि त्याच्या पुढे 6 टिपके दिसत आहेत, त्याच्या बाजूने सुद्धा अशा प्रकारचा त्रिकोण काढता येऊ शकतो. आता या संख्या कशा वाढत जात आहेत ते आपल्याला बघायचे. तर बघा, इथे पहिले होती 1 ही संख्या, नंतर आपल्याला मिळाली 1 + 2 बरोबर 3 ही संख्या. म्हणजे पहिले 1 ठिपका होता, मग 3 ठिपके होते, त्याच्यानंतर किती ठिपके होते, त्यानंतर होते 6 ठिपके आणि 6 ही संख्या आपल्याला कशी मिळेल तर 1 + 2 आणि +3 हे जर आपण केले तर आपल्याला 6 ही संख्या मिळते. म्हणजे या ठिपक्यांची रचना ही अशा प्रकारे वाढत जात आहे. आता त्याच्या पुढे जर आपण 1 + 2 + 3 + 4 केले तर आपल्याला 10 ही संख्या मिळते. म्हणजे जर आपण एक छोटा त्रिकोण एका ठिपक्याने काढत आहोत तर आपण त्यापेक्षा मोठा त्रिकोण काढण्यासाठी अशा प्रकारे ठिपक्यांची संख्या वाढवत जाऊ शकतो. बघा, इथे आपल्याकडे हा एक ठिपका आहे, त्यानंतर आहे 1 + 2 बरोबर आता झाले हे पूर्ण 3 ठिपके, त्यानंतर आपल्याकडे आहेत हे 1 + हे 2 + हे 3 बरोबर एकूण 6 ठिपके आणि त्यापुढे आपल्याकडे आहेत 1 + हे 2 + हे 3 + हे 4 आणि हे आपण इथे लिहिलेलं आहे आणि आपल्याकडे हे एकूण झालेले आहेत 10 ठिपके. म्हणजेच या रचनेमध्ये आपल्याला अशा प्रकारचे एकूण 10 ठिपके दिसत आहेत आणि हा एक मोठा त्रिकोण तयार झालेला दिसतोय. छान. तर आपण अशा प्रकारे त्रिकोणी संख्या बघितल्या. आता अजून काही त्रिकोणी संख्या आपल्याला बघायच्या असतील तर त्या अशा प्रकारे इथे दाखवलेल्या आहेत. म्हणजे बघा, 1 3 6 10 15 21 28 अशा प्रकारे. तर इथे 15 संख्यांचा मी एक त्रिकोण तुम्हाला काढून दाखवतो आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये 21 किंवा 28 किंवा त्यापेक्षा जास्त ठिपक्यांचा एखादा त्रिकोण काढून बघा आणि मोजा की त्याच्यामध्ये किती ठिपके आहेत आणि ते ठिपके कसे टप्प्याटप्प्याने वाढत जात आहेत.